श्री स्वामी समर्थ, समर्थांची कृपा तुमची लाडकी जाऊ. तर आम्ही तिघं चाललो आहोत डोंगरावर माझगाव टेकडीला. असं थोडंसं तुम्हाला तर माहिती आहे आर्या आली आहे, तर ही आर्या आहे. हां, तर आणि पुढे शर्विल बसला आहे आणि माझा लेक ट्युशनला गेला आहे. त्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे की मम्मा तुझ्याबरोबर यायचं आहे, कारण की त्याला ट्युशनमध्ये पार्टी आहे. तर तो बोलला मम्मा मी नाही येणार, आणि उद्यासुद्धा आम्हाला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे ह्या लोकी कंटाळलेले लोक घरामध्ये. तर त्यांचं मत असं होतं की चल ना मामी कुठेतरी जाऊया. तर मी बोलली ठीक आहे. तर मग आपण आता नॉर्मल इकडे जवळच्या जवळ म्हणजे माझ्या मम्मीच्या इथे, माझी मम्मी राहते माझगावला, आणि माझगाव टेकडी म्हणजे माझगावचा डोंगर आहे. तिथे असं छान असं गार्डन आहे आणि आमची गावदेवीचं मंदिरसुद्धा आहे. त्याचा मी ब्लॉग करणार आहे, तो तुम्हाला बघायला भेटेल पालखीचा. तर आता सध्या मी चाललेले आहे माझगावच्या डोंगरावरती. तर आपण भेटूया डोंगरावर. बाय. तर आपण माझगाव टेकडीला आल्यानंतर हा जे सिग्नलला ग्रीनफील्ड हॉटेल आहे, त्या ग्रीनफील्ड हॉटेलमधून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे. तर समोरच माझगावची म्हणजे माझगावच्या टेकडीवर जायचा रस्ता आहे. मी इथे टॅक्सी सोडली आणि इथे समोरच तुम्हाला दिसेल ग्रीनफील्ड हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आपल्याला सरळ जायचं. चाललेली आहे माझगाव टेकडीला आपल्या डोंगरावर. जो सर्कल वगैरे दाखवला आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पक्का या. तुम्ही आलात की छान असं. ॲक्च्युली माझं माझगाव मी लहानाची मोठी इथे झाली आहे, त्याच्यामुळे ना मला हा ठिकाण फार आवडतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की तुमच्या गौरीला फिरायला जाम आवडतं. आणि आता आर्यासोबत असल्यामुळे मी आर्याला इथे घेऊन आलेली आहे. तर मग भेटूया आपण. आर्यालाच ना, मला पण घेऊन आले. शर्विलला सुद्धा आणलं. पण आमच्या गावदेवीची पालखी हा मी ब्लॉग टाकणार आहे मिक्सअप ब्लॉगमध्ये, तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल. पण आता आपण त्याच डोंगरावर चाललेलो आहोत. तर चला भेटूया आपण डोंगरात. बाय. तर हा आपला मेन गेट आहे डोंगरावर जाण्याचा. आणि ह्या डोंगरावर जातानाच तिथूनच मी तुम्हाला बोललं देवीची पालखी जी आली आहे ते तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. हे डोंगर आहे आणि हा जो सरळचा जो रस्ता आहे म्हणजे इथून जे सरळ आपलं जाणार आहे तिथे वरती देवीचं मंदिर आहे. म्हणजे आमच्या माझगावची देवी ते तिथे वरती आहे देवीचं मंदिर, आणि आपण जाणार आहोत ते इथून वरती. तर चला आपण मग जाऊया गार्डनला. हे गार्डन आहे, पुढे आपण वरती गार्डनमध्ये घेतलं. हे बाबा भगवान. तर अशा प्रकारे मी आलेले आहे आमच्या माझगावमध्ये. मी आमचं माझगाव बोलते कारण की मला फार गर्व आहे आमच्या माझगावचा. तर
मी तर लहानापासून इथे येते आणि मी सकाळची वॉकला सुद्धा इथेच येते. तर आर्याला यायचं होतं म्हणून मी आर्याला घेऊन आली. तर आता मी दमली. वर भेटूया. तर पुढे आपण वरती आता जी मैदानात जाणार आहोत तर त्या मैदानाचा मी व्हिडिओ दाखवते. पण छान अशी मजा आली आणि वर चढताना जे आमचं फिलिंग्स होतं ना, म्हणजे ॲक्च्युली मला फार दम लागला होता आणि मी नेहमी येते इथे ना, तर माझ्यासाठी हे कॉमन आहे. पण आजचं ॲक्च्युली मी अशी मजा करत करत जे जिने झाली तर मला फार दम लागलेला आहे. तर आपण भेटूया मैदानात. चलो. चला किती झालं इंटरेस्ट. चलो. हे जे झाड आहे ना, त्या झाडाची जी फुलं तुम्हाला तर माहिती आहे शंकराच्या पिंडीवर वापरतो आपण. पण मी सकाळी वॉकिंगला आली की इथेच बसते कारण की ह्याचा सुगंध मला फार आवडतो. तर तुम्ही बघू शकता. असं बनवलं त्याचं पण नाही. शर्विल. हाय शर्विल. आणि आणि ही माझी छोटी छोटी मोठी मोठी बहीण. आम्ही दोघी बहिणी. आणि हे पिल्लू आहे बा. हे पिल्लू हिचं पिल्लू आहे. आणि दुसरी तिलाच बघते. कुठे गेली सनशाईन? कुठे सनशाईन मारणार आहे. ए का लाल लाल झाली. मेकअप करून आणलाय. नाही ग, मी एवढी लाल लाल घेऊन आली. अगं थांबा इकडे. शांती लाव. माझ्या मोठ्या बहिणीची छोटी मुलगी आहे बघ कशी. फार आहे ती फार. अरे ही खरंच खूप लाल लाल का झाली आहे. उन्हाने. ओके. आणि तू कधी आली? मला वाटतं 1 तास झाला सवा. तिकडे खेळत होतो. दमली 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 ती दमली दमली. मला बिलकुलही आदत नाही. आदत लगाव बाय. बस बस बस. मी तुला सांगितलं होतं शूज घाल राजे. Talk something here. Talk something here as well. What do you mean? Talk something here. This video is going to be posted on YouTube. No! Yeah, you have to come. Whatever it might be, you have to come here. Don't be shy. शर्विलला या दोघींनी पण ना दमवलंय आणि या दोघी छान अशा शर्विल बरोबर रमल्या होत्या. आणि मग मी हिला बोलली चल आता निघते, या दोघांना जरा फिरवते मी गार्डन. ती बोलली हो मी पण निघते. मग असं करता करता ही शर्विलला बोलवती तू थांब. शर्विल बोला नको मला जायचं आहे गार्डन बघायला. तर आम्ही केलं मग सगळ्यांना बाय. ही बघा ही आमच्या पुढे पुढे पळती आहे कशी. आणि ही तिची छोटी म्हणजे मोठ्या बहिणीची छोटी मुलगी. तिला अजून एक भाव आहे. बघितलंच असेल कसं वाटलं हे तुम्हाला कळेलच. आणि माझं माझगावचं डोंगर कसं वाटलं हेही तुम्ही सांगा. छान असं डोंगर आहे इकडे. सनसेट झाल्याच्या नंतरसुद्धा म्हणजे 9 वाजेपर्यंत हा गार्डन चालू असतं. तर तुम्ही आता ना तिथे लहान मुलांचे सगळे स्लाईड आहे ते स्लाईड बघायला जाऊया. स्लाईड बघून झाल्यावरती थोडं खालच्या साईडला जाऊया तिथेसुद्धा बघूया. मग तुम्हाला मला सांगा हे माझगावचं डोंगर कसं वाटलं.
तर सुंदर असं ताजमहल तुम्ही बघितलं तर असेल. आणि हा जो गार्डन आहे, या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी सुद्धा स्लाईड आहेत. आणि सकाळी आम्ही योगा करायला जातो त्यासाठी आम्हाला पण तिथे जिमच्या सगळ्या सोयी आहेत जिम करण्यासाठी. बघू शकता. खाली येऊया आणि मग नंतर वरचं येऊया. फुलं तोडू नका, तरी पण लोक फुलं तोडणार. हे तर सांगा कृपया फूट. ते जे लिहिलं आहे ना, कृपया फुलं तोडू नका, तरी पण आम्हाला सवय आहे फुलं तोडायची आणि अशी लावायची. पण हे फूल मी तोडलेलं नाही आहे, हे झाडाच्या इथे पडलं होतं ते मी घेऊन लावलेलं आहे. आणि तिकडे काही लोक फुलं तोडत होती. ॲक्च्युली लोकांना कसं कळत नाही, हे एवढं सुंदर असं गार्डन आहे आणि तुम्ही त्याची फुलं तोडून झाडं तोडून तुम्ही निसर्गाची वाट लावताय. तर तसं करू नका प्लीज, कारण की ती फुलं आणि ती झाडं आपल्यासाठीच आहे. जसं तुम्हाला त्रास होतो तसं त्यांना पण होतं. छान असे स्टॅच्यू आहेत, अजून स्टॅच्यू आहेत, आपण ते सुद्धा बघूया. कसं वाटलं इथे बघून मस्तपैकी. ॲक्च्युली माझ्यासाठी पण पहिल्यांदा होतं, मी बघितलंच नव्हतं असं गार्डन आहे ते इकडे. आणि त्यांनी हे घेऊन आले मला. चल जायचंय कुठेतरी. या गार्डनमध्ये तिकीट नाही आहे, फ्री आहे, बिलकुल फ्री आहे. आणि या गार्डनमध्ये सकाळच्या वॉकिंगला सुद्धा लोक येतात. म्हणजे आमच्या माझगावमधले सगळे जे आहेत ते सगळे सकाळचे इथे वॉकिंगला येतात, योगा करतात, काही झुंबा करतात, असं छान छान करतात. परत संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे गार्डन चालू असतं. तर सनसेट व्हायच्या वेळेस आपण येऊया. तोपर्यंत काही अजून स्टॅच्यू आहे, त्याचा फोटो काढूया, आपण बघूया कसे वाटतात. तर तुम्ही बघितलंच असाल. आणि हे आहे ना सिटिंग एरिया आहे, छान आहे बसायला. इथे जास्त कपलच बसलेले असतात. सकाळचे वयस्कर लोक पेपर वगैरे वाचायला बसतात. आणि संध्याकाळचा तुम्ही बघाल तर तुम्ही बघितलंच असेल असं सुंदर असं हे गार्डन आहे. आणि हे गार्डन ॲक्च्युली आम्ही लहानपणापासून, मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्या घराच्या फार हे जवळ आहे, मम्मीच्या इथे. आम्ही या गार्डनमध्ये नेहमी सकाळी वॉकिंगला येतोच. आणि आत्तासुद्धा मी लालबागवरून तिथे वॉकिंगला जाते, कारण की मला हे गार्डन खरंच खूप आवडतं. आणि आता मी तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जाते. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ना इथे खाली जो आहे ना, हा रो आहे ना, माझगाव डॉगचा आहे, तो तुम्हाला बघायला भेटेलच. तिथे मी गेली तर मी तिकडचं शूट करेन. आणि असं छान असं हे आमचं गार्डन आहे, सुंदर तिथे काय सांगू, अप्रतिम स्टॅच्यू आहेत, अप्रतिम स्टॅच्यू आहेत. आणि हे जे बघितलं ना, हे जे मी तुम्हाला बोलले ना माझगाव डॉग, 7 वंडर, तो माझगाव डॉग. तर त्या साईडला जे आहे ना ते माझगाव डॉग आहे, ते तुम्हाला बघायला भेटेल. झूम करून दाखवलं. तर अशा प्रकारे हा पूर्ण गार्डन आहे. आणि ह्या गार्डनमध्ये यायला काही आपल्याला तिकीट वगैरे नाही आहे, तुम्हाला फक्त टायमिंग आहे. त्या टायमिंगचा व्हॅल्यू करा आणि गार्डनमध्ये या. पण प्लीज ह्या गार्डनमध्ये येताना आपल्या घरातून पाण्याची बॉटल, आपली जी प्लास्टिकची आपण 10 रुपयाची वापरतो ती घेऊन नका येऊ. आपल्या घरातल्या बॉटल्स आणा. आणि खायला काही आणू नका. जर आपल्याकडे लहान मुलगा असेल, एकदम छोटंसं बाळ, त्याचं काय खायला आणलं तुमच्या घरातल्या डब्यात तर चालेल, पण बाकीचं इथे अलाउड नाही आहे खायला. तर तुम्ही खाली स्टॉल आहे शेवपुरी वगैरे ह्याचे, तर तुम्ही खाली जाऊन खाऊ शकता. आणि हे गार्डन दुपारचं पण टायमिंग आहे, दुपारचं गार्डन काहीतरी बंद असतं. सकाळी ते 5ला 4:30ला चालू होतं हे गार्डन, कारण की ते लोक वॉकिंगला येतात. तर ते 12 वाजेपर्यंत चालू असतं, त्याच्यानंतर ते गार्डन बंद होतं. आणि मग परत संध्याकाळी गार्डन चालू होतं, ते रात्री 9 वाजेपर्यंत असतं. तर आता मी बरोबर घड्याळात किती वाजलेले आहे बाळा? आता घड्याळात वाजलेले आहेत 7. आणि आता तिथे सनसाईट होऊनही गेला असेल, कारण की मी इकडे
थोडेसे ब्लॉग काढत होते. तुम्ही विचार करत असाल की आता एवढं काळप कसं, मगाशी एवढं उजेड होतं, आता काळप कसं. आम्ही इथे मस्तपैकी रामायण महाभारत शूट केलं आता 1 तास, आणि त्याच्यामध्ये पूर्ण काळोख होऊन गेला आहे. आणि बट ते रामायण महाभारत तुम्हाला बघायला तर भेटेल यूट्यूब शॉर्टवर. कारण ते की comment करून तुम्हाला जिथे माहिती आहे, जिथे तुमची गौरी असते तिथे शांत नसतं आणि टायमाचं गौरीला काही बहान नसतं. कारण की माझं असं असतं की तुमच्यापर्यंत पोचायचं आहे, तर तुम्हाला जर इथपर्यंत मला आणायचं असेल या गार्डनमध्ये, तर तुम्हाला ह्या गार्डनचं सगळं काही कळलं तर पाहिजे. त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला आणि त्याच्यामध्ये मला इंस्टावरतीही वेळ द्यावा लागतो. मग थोडीशी मला रील शूट करायची होती, तर तुम्ही बघू शकता. चलो बाय. तर दुसरी गोष्ट, ह्या ज्या डोंगरावरती आल्यानंतर तुम्ही थोड्या आतल्या साईडला जेव्हा याल, म्हणजे जिकडे लहान मुलांच्या घसरगुंड आहे तिथून थोडंसं खाली याल ना मैदानाच्या इथे, तर तुम्ही असं फिरल्यानंतर बघाल की तो जो समुद्र आहे ना, तो भाऊचा धक्का आहे. तो पूर्ण समुद्राची जागा हा पूर्ण समुद्र आहे. भाऊचा धक्का आहे, तर तो तुम्हाला इथून बघायला भेटेल, भाऊचा धक्का. आणि तुम्हाला तिथे तो मगाशी मी दाखवलाच आहे, माझगाव डॉकचा मेन गेट. आणि आपला हा जो ब्रिज आहे ना, जो तुम्हाला दिसतो तिथून गाड्या चालल्या आहेत, तो ब्रिज आपला हे काय बोलतात, मस्जिद बंदरच्या इथून पाठच्या रोडनी चालू होतो. हा ब्रिज डायरेक्ट चेंबूरला जातो, असा हा ब्रिज आहे. तर मग भेटूया आपण पुढे. तिचा योगा बरं आहे ना. हां, हे माझी मैत्रीण आहे आणि माझ्या मैत्रिणी ना मैत्रीण आहे. ओके, शीतल, दीपाली आणि मी गौरी. तर ॲक्च्युली बोलले ना, आमच्या माझगावला आल्यावरती असेच माझे फार असे लहानपणाचे सगळ्या मैत्रिणी भेटतात. मग आम्ही असे भेटतो आणि फार जाम मजा वाटते. धन्यवाद, आभारी. थँक्यू. बाय. आता आम्ही घरी जातो आहोत. 7:30 वाजलेले आहे आणि तुम्ही बघत आहे अंधार झालेला आहे. लाईटी आहेत वरच्या साईडला. ॲक्च्युली जो मी तुम्हाला मगाशी जो रस्ता दाखवला तो त्या साईडनी वरच्या साईडनी होता. आणि आता हा म्हणजे इथून खाली उतरायला भरपूर सारे रस्ते आहेत, तर मी आता खालच्या रस्त्याने जाते. तर तुम्ही बघू शकता येण्याचा जो टायमिंग आहे तो या बोर्डवरती आहे, तुम्ही बघू शकता. तर हा टायमिंग आहे. चलो, तहान लागलेली आहे म्हणून शर्विलीची पितो आहे. आम्हाला काही नको. सकाळची जेव्हा मी वॉकला येते ना, तेव्हा इकडे तो जो बसतो तिकडे ज्यूस असतं. सकाळचं आपण वॉकिंगला आल्यावर तर मी तिथे कारल्याचं ज्यूस, मिक्स ज्यूस, गाजर बीटचं ज्यूस ते असं घेते. आणि तर संध्याकाळची वेळ आहे आणि शर्वीला तहान लागले म्हणून शर्वीला आता लिचीचा ज्यूस पिणार आहे. आम्ही खायला आलेलो आहे पाणीपुरी. तुम्ही बघू शकता आणि येऊ शकता पाणीपुरी खायला. आर्याला हवी पाणीपुरी, मी पण खाणार आहे, प्रश्नच नाही, कारण की आपलं फेवरेट आहे. तर फायनली गार्डन फिरून झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आता फायनली मी घरी जाते. ॲक्च्युली आज असा प्रोग्राम होता, दुपारी माझं जेवण आज साधं होतं, श्रीखंड पुरी. तर आता मला घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. तर मी फार अशी मजा केलेली आहे, ती मजा तुम्ही बघू शकता. आणि मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.